माजी खासदार राजन विचारे यांची कन्या आणि आमदार सुनील शिंदे यांचे चिरंजीव यांचा विवाह होणार आहे। त्याची पत्रिका देण्यासाठी सुनील शिंदे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले, तर थोड्याच वेळात राजन विचारे सुद्धा पोहोचणार आहेत। दोन्ही व्याही राज ठाकरे यांना लग्नाचं आमंत्रण द्यायला पोहोचतील। माजी खासदार राजन विचारे यांची कन्या आणि आमदार सुनील शिंदे यांचे चिरंजीव या दोघांचा विवाह होणार आहे। खरं तर मागच्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारे विवाह सोहळ्यांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू किंवा कौटुंबिक सोहळ्यांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचं आपण अनेकदा पाहिलं। आता हे आणखी एक औचित्य असू शकतं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचं, आणि त्याचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून सुनील शिंदे आमदार सुनील शिंदे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या दादरमधल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात राजन विचारे सुद्धा पोहोचतात। त्यामुळे दोन्ही व्याही जे मुळात ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत ते आता राज ठाकरेंना आमंत्रण देण्यासाठी एकत्र शिवतीर्थवर पोहोचतील। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी नंदकिशोर गावडे। नंदकिशोर, नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर राजन विचारे आणि सुनील शिंदे हे राज ठाकरे यांना आपल्या मुलीचं आणि सुनील शिंदे यांच्या मुलाचं सिद्धेश यांचं लग्न येत्या 25 नोव्हेंबरला आणि त्याचं निमंत्रण देण्यासाठी सध्या शिवतीर्थवरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर माजी खासदार राजन विचारे यांची कन्या आणि आमदार सुनील शिंदे यांचे चिरंजीव यांचा शुभविवाह होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे ठाकरेंचे दोन नेते जे आहेत ते आता एकमेकांचे व्याही होणार आहे आणि याच लग्न सोहळ्याचं आमंत्रण देण्यासाठी पत्रिका घेऊन सुनील शिंदे आणि राजन विचारे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ इथे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर दोन्ही व्याही राज ठाकरे यांना लग्नाचं एकत्रित आमंत्रण देताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत 25 नोव्हेंबरला हा संपूर्ण लग्न सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि त्याच्यासाठी राज ठाकरे उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित असेल, त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। विक्रांत, बरं, धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।